भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा. धन्यवाद. आवाज जरा थोडा झाला. मी सर्वांना एकदा विनंती करतो की सर्वांनी इथं समोर बसून येतो बरं का, बाजूला कोणी उभं राहायचं नाही. या ठिकाणी हे पाया बाजूला डाव्या बाजूला ज्या त्यांनी सर्व खुर्चीवरती बसून घ्यायचंय. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा स्नेह मेळावा सर्वांनीच कृपया शांतता राखावी आणि आमचे जे तरुण मित्र या ठिकाणी उभे राहिलेले आहेत, कृपया आपण जर खुर्चीवरती विराजमान झाला तर हे चित्र खूप सुंदर दिसेल. तरुण मित्रांनी कृपया स्टेजच्या उजव्या बाजूच्या, डाव्या बाजूच्या तरुण मित्रांनी, भगिनींनी कृपया आपण स्टेजवर विराजमान व्हावं. एक दादांच्या परवानगीनं शुभम या ठिकाणी मी आपल्या सर्वांना माहित असलेली एक दुःखद घटनेविषयी या ठिकाणी बोलणार आहे. आपल्या हिंगणगाव गटातील आपलं कापशी हे गाव, कापशी या गावातील आपल्या भारतीय जनता पार्टीचे मनमिळावू समाजसेवक, राजकारणी, व्यावसायिक विकास दादासो खताळ यांचं अल्पशा अशा प्रकारच्या आजारानं दुःखद निधन झालेलं आहे आणि आपण त्यांना श्रद्धांजली अर्पित करणार आहोत. मी तुम्हाला ऑर्डर देईल आणि आपण सर्वांनी त्या प्रकारे कृती करायची आहे. एक साथ खडे होंगे, खडे हो. एक आराम से, एक साथ बैठेंगे, बैठ जाओ. हॅलो, आपण सर्वजण या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित झालेला आहात. आज या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय माढा लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा तर आपल्या या ऐतिहासिक अशा देवी गावामध्ये आयोजकांच्या वतीने सन्मान होतोय. मी आयोजकांना विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी आदरणीय दादांचा सन्मान करावा. मनोहर काकोबा बोबडे, अंकुश दशरथ बोबडे आपणास सूचना आहे, कृपया आपण मंच खाली आणि आपण आदरणीय दादांचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थानं आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेलो आहात. मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीवरती भरभरून प्रेम करणारे आपल्यासाठी जीवाभावाची माणसं या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. आपल्या सर्वांचे या ऐतिहासिक नगरीमध्ये स्वागत आहे. मी आदरणीय मनोहर काकोबा बोबडे, अंकुश दशरथ बोबडे आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी दादांना मी निवेदन करतो आपण या ठिकाणी सन्मान स्वीकारावा. या हिंदी नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर त्यांना सन्मान होतोय फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यकर्ते आमदार आदरणीय सचिन दादा पाटील आपल्या या निमित्तानं सन्मान होतोय. मी
अंकुश देवकर आणि मारुती नेताजी कचरे आपणास विनंती करतो, कृपया आपण ताबडतोब या ठिकाणी मंच खालवरती यायचं आहे. चला. ज्यांची नावं घेऊन चला पटकन यायचे. आहे दादा. अंकुश देवकर, मारुती नेताजी कचरे. त्याचबरोबर आदरणीय चैतन्य प्रधान सावित्री पाटील तात्या आपलाही सन्मान होतो. उपाध्यक्ष अनिल बोबडे आणि संतोष बोबडे आपल्या वतीनं. चला पटकन. त्यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे अमरसिंह या ठिकाणी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आदरणीय श्रीमंत शिवरूप राजे तथा बाळराजे खर्डेकर आपला या निमित्तानं सन्मान होते. मी ताराचंद बोबडे आपणास विनंती करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे या भागातील नेते आदरणीय संदीप काशीद आपणास ही सूचना आपण दोघांनी या ठिकाणी श्रीमंत शिवरूप राजेंचा सन्मान करावा. त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके नेते ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या जाणून घेणारे एक व्यक्तिमत्व स्वराज्य पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय अभयसिंह नाईक निंबाळकर अभिजित भैया जयकुमारजी भोसले आणि अजितजी बोबडे आपले शुभ हस्ते आदरणीय भैयांचा सन्मान या ठिकाणी होतोय. चला पटकन नाव घेतले. अभिजित भैयांचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान होतोय. घेतलंय त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं साखरवाडीचे सरपंच आदरणीय विक्रम अप्पा भोसले आपला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान होतोय. पृथ्वीराज बोबडे आपल्या शुभ हस्ते आदरणीय अप्पांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतोय. चला पटकन नाव घेतल्यानंतर लगेच घ्या. त्याचबरोबर आदरणीय संतकृपा उद्योग समूहाचे सर्व आदरणीय विलास भाऊ नलवडे आपलाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं अमोल कोल्फे आणि अनिल कोल्फे यांच्या वतीनं हा सन्मान होतोय. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष आदरणीय बजरंग नाना गावडे पैलवान बजरंग नानांचा सन्मान या ठिकाणी गणेश काकडे आणि राज काकडे आपल्या दोघांच्या वतीनं सन्मान होतोय. आपण या ठिकाणी यायचं आहे आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय जयवंत केंद्रे यांचा सन्मान ताराचंद बोबडे आणि गणपत बोबडे पाटील आपल्या वतीने होतोय. त्यानंतर राजेंद्र काकडे यांचा सन्मान सोपान कचरे आणि सौरभ देवकर आपल्या वतीने होतोय. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आदरणीय संतोषजी सावंत साहेब आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान होतोय. फौजी विकास बोबडे आपल्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर अमोल लवळे आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय सुरेश डोंगरा बोबडे यांच्या वतीनं. त्याचबरोबर या हिंगणगाव गटाच्या संभाव्य उमेदवार आदरणीय ऍडव्होकेट किरणताई गणेश नलवडे आपला सन्मान होते. मी विद्याताई अनिल बोबडे आणि रुपाली बोबडे या दोघांना विनंती करतो की आपण या ठिकाणी ऍडव्होकेट किरणताई निलेश नलवडे यांचा सन्मान करावा. त्यानंतर अंकुश नानासाहेब देवकर यांचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं राजेंद्र काकडे आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा.
सासवडगावची युवा नेते नंदकुमार धनसरे. जय बापू. सासवड जय बापू. जय बापू. विजय बापू यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं विश्वास बापू धुमाळ ज्येष्ठ नेते आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान होतोय. सासवडगावचे युवा नेते नंदकुमार धनसरे. सासवडचे नेतृत्व नंदकुमार झंझरे आपल्या या निमित्तानं सन्मान होतोय. वाघजाईनगरच्या ग्रामस्थांतर्फे एक सन्मान होतोय वाघजाई नगरचे सतीश कोळपे आणि ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय दादांचा सन्मान होतोय. आता 2 मिनिटं झाले. ताई, तुम्हाला बोलायचं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या या भागामध्ये परिवर्तन घडवायचंय म्हणून हिंगणगाव गावच्या संभाव्य उमेदवार ऍडव्होकेट किरणताई निलेश नलवडे आपणास विनंती आपण या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये व्यक्त व्हायचंय. सन्माननीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित असलेले मान्यवर आणि माझ्या इथे उपस्थित असलेले बंधू-भगिनींनो, नमस्कार. मी ऍडव्होकेट किरण निलेश नलवडे, राहणार आळंदापूर. संत कृपातून टेरीचे चेअरमन विलास भाऊ नलवडे यांची सून. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपले आमदार सचिन पाटील आणि खासदार रंजिता नाईक निंबाळकर यांनी जर मला संधी दिली तर मी या संधीचे सोने करेल आणि हिंगणगाव गटाचे कायापालट करेल आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. तदनंतर या कार्यक्रमाचे प्रस्तावित करण्यासाठी मी संजय ज्ञानोबा बोबडे यांना निवेदन करतो आपण या ठिकाणी यायचंय. सर्वांना नमस्कार. आज बिब्बे गावचे उद्योगपती आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर DK बोबडे यांच्या 61 निमित्त या ठिकाणी स्नेह मेळावा याचं आयोजन केलेलं आहे. त्यानिमित्त उपस्थित माजी खासदार श्री रणजित नाईक निंबाळकर साहेब, आमदार सचिन पाटील साहेब, प्रल्हादराव साळुंखे पाटील तात्या, शिवरूपराजे खर्डेकर साहेब, अमरशेह नाईक निंबाळकर साहेब, संतकृपाचे सर्वा विलासराव नलवडे साहेब, जयकुमार शिंदे साहेब, पैलवान बजरंग गावडे साहेब, साखरवाडीचे सरपंच विक्रमप्पा भोसले साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ, या ठिकाणी हिंगणगाव गटातील माता भगिनी, पत्रकार बंधू आणि हिंगणगाव गटातील कार्यकर्ते, आज या ठिकाणी जो स्नेह मेळावा होत आहे त्यानिमित्तानं प्रास्ताविकामध्ये माढा मतदारसंघाचे माजी खासदार यांनी विकासात्मक कार्य करून फलटण तालुक्यामध्ये रेल्वे प्रकल्प असेल, पोलीस स्टेशनचे ग्रामीण आणि शहरी दोन्ही आधुनिक आता जर पाहिलं इमारती तर फलटणचा चेहरा मला बदललेला दिसतो. फलटण शहरामध्ये सुरू झालेले रस्ते किंवा फलटण नगरीतील रस्ते पाहिले तर पूर्वीचं फलटण आता बदलत चाललेलं आहे आणि फार मोठा विकासाचं काम घेऊन त्या ठिकाणी फलटण तालुका बदलायचं बदल त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे. त्यांनी फडणवीस साहेबांना 2 वेळा या ठिकाणी महिन्यामध्ये येऊन त्या ठिकाणी फलटणला त्यांच्या सभा झाल्या. अतिशय लाडकं नेतृत्व फडणवीस साहेबांचं खासदार साहेब आहेत. आमदार साहेबांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी शासन आपल्या दारी यामध्ये प्रत्येक प्रश्न सामान्य सभासदांचे असतील तर त्यांनी सोडवलेले तळागाळातील लोकांच्या पर्यंत पोहोचलेले आहेत.
आपले साखरवाडी कारखान्याचे माजी चेअरमन पल्लादराव साळुंखे पाटील तात्या यांचा आणि बीपीचा तर जिव्हाळ्याचा संबंध आहे. तात्यांच्या मार्गदर्शनाखाली 30-35 वर्षामध्ये पंचायत समिती गणातील उमेदवार तात्यांनी कधीच जाऊन दिला नाही. त्यांच्या विचाराचा यांनी या ठिकाणी पंचायत समिती गणातील उमेदवार निवडून आलेला आहे. जरी आम्ही आता सुरवडे गणातून सासवड गणात गेलो असलो तरी सुद्धा या ठिकाणी तात्यांचं प्रेम नेहमीच या ठिकाणी बीपीवर राहील. कार्यकर्ते जे आता उपस्थित झालेले आहेत त्यांनी पाठीमाग बसून घ्यायचे. राजेंद्र काकडे साहेब यांचं या ठिकाणी बीपी ग्रामस्थ आणि गाव गटातर्फे या ठिकाणी सहर्ष स्वागत. या ठिकाणी राजेंद्र काकडे साहेब सासवडचे माजी सरपंच यांचा सत्कार शंकर फौजी यांनी करावा असं विचारलं विनंती. शंकर फौजी यांनी या ठिकाणी लवकरात लवकर काकडे साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. त्यानंतर आपले स्वराज्य संस्थेचे चेअरमन अभिभाया यांचे माध्यमातून अनेक वेळा त्यांच्या या ठिकाणी भागामध्ये व्हिजिट होतात आणि प्रश्न सोडवले जातात आणि या ठिकाणी पूर्णपणे भागावर लक्ष फलटण तालुक्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे. आपले विलासभाऊ नरवडे यांनी या ठिकाणी नेत्र शिबिर राबवून अनेक प्रकारे या ठिकाणी समाजोपयोगी ज्या लोकांच्या गरजा आहेत ते ओळखून या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. या ठिकाणी जे खासदारकीची निवडणूक झाली त्यामध्ये बीपी गावांनी मताधिक्य दिलं. आमदारकीच्या निवडणुकीला सुद्धा मताधिक्य दिलं. इथून पुढे होणारी हिंगणगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य आणि सासवड पंचायत समिती गण आणि लेगाव पंचायत समिती गण यातून सुद्धा आपले उमेदवार जास्तीत जास्त मतानं विजयी करायचं असं मी विनंती करतो आणि माझं प्रस्ताव धन्यवाद. आपण ज्या कार्यक्रमाची कोणती वाट पाहतो असा 61 कोटीचा कार्यक्रम निमित्त दत्तात्रय खाशाबा बोबडे या गावचं भविष्य या गावचं एक नेतृत्व खऱ्या अर्थानं आपल्याशी जोडले गेलेलं आहे. माणुसकी जगात जगणारे एक व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय दत्तात्रय खाशाबा बोबडे यांची ओळख आहे. मी सर्व सन्मान्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दत्तात्रय बोबडे साहेब आपणास आणि सर्व प्रमुख अतिथींना विनंती करतो कृपया आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी दत्तात्रय खाशाबा बोबडे यांचा सन्मान करायचा आणि समोरच्या जनसमुदायाला विनंती आहे आपण दत्तात्रय खाशाबा बोबडे यांचा एक श्रेष्ठ प्रतिनिमित्त सन्मान करायचा आहे. सर्व सन्माननीय या ठिकाणी सपत्नीक असा सन्मान या ठिकाणी 61 कोटी निमित्त होतोय. ज्येष्ठ नेते आदरणीय प्रल्हादराव साळुंखे पाटील पदाधिकारी आणि सर्व सन्मान्य यांच्या उपस्थितीमुळे आदरणीय दादा आमदार साहेब शिवरुपवाडी आणि विलास भाऊ सर्व मंचकाच्या वतीनं या ठिकाणी 61चा कार्यक्रम होतोय. आणि दादा खऱ्या अर्थानं केक बनवला. फलटणच्या देवत बेकर्स पुढे समोर पाटील बसलेत आणि पाटलांच्या संकल्पनेतून मावा केकची संकल्पना फलटण तालुक्यात रुजू झाली आणि या ठिकाणी 61चा कार्यक्रम संपन्न होतोय. केक कापून या ठिकाणी 61 कोटीचा कार्यक्रम या ठिकाणी मंचावरती होतोय. साधं दे की आपलं सेक्रेटरी म्युझिक आहे कोण तुम जो हजारों साल के हो 50,000 असे असा असणारा आनंददायी दिवस आजी सोनियाचा दिवस अमृताचा हो असा हा छत्रपती शिवाजी महाराज चौक दिल्लीमध्ये आनंददायी क्षण आणि आनंददायी क्षणाच्या आपण खऱ्या अर्थानं सर्व साक्षीदार आहात आणि
जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये केक कटिंग होत आहे. बरं का ते भाषण नाही भाषणचा विषय ऐका तिकडे पुन्हा वेळ कसं मी कदा नाव एवढी बोलणार हो एक एक विचारले ओके धन्यवाद. त्यानंतर आपल्याशी बोलतोय सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे त्यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं फलटण तालुक्याची भारतीय जनता पार्टीची पैलवान बजरंग नाना गावडे जोरदार टाळी झाली पाहिजे बजरंग नानांसाठी. या ठिकाणी दत्तात्रय खासराव बोबडे यांच्या 100 निमित्त आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्मान्य रतिदादा तसेच या तालुक्याचे आमदार सन्मान्य सचिन पाटील या ठिकाणी ज्येष्ठ मार्गदर्शक त्या सर्वच या गावातील तरुण मुलं खऱ्या अर्थानं 12 रात्री आसूमध्ये रंजिताचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाचं तुम्ही ऐकलं असेल. खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये भांडण लावून द्यायचा प्रकार घडतो आणि माझ्यासारख्याला समजा तुम्ही सांगितलं 12 पार्टी कुठली असू द्या पण ती वाद मिटवून टाका हे काय चुकीचं आहे का? या तालुक्याच्या आमदारांनी या ठिकाणी असा आरोप केला. त्यानंतर माजी सभापती विधानसभेचे त्यांनी आरोप केला. पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाठीमागच्या काळामध्ये रंजितदा तुम्ही खासदार असताना जलजीवनची स्कीम आपली मग त्याचं उद्घाटन या तालुक्याचे विरोधी पक्षातले संजूराजांनी केलं होतं. तर शिवरूपराजे त्या ठिकाणी या जिजामाला नाईक निंबाळकर यांनी आम्ही तो कार्यक्रम घ्यायचा होता. त्यावेळेस तुमच्याच भागातले 2 कॉन्ट्रॅक्टर होते. त्यातल्या एक कॉन्ट्रॅक्टरला स्वतः संजूराजांनी सांगितलं वाद होऊन गेला का फक्त बजरंगवाडीशी संपर्क करा का? तर माझ्याकडं वाद लावणे प्रकार नाही. मग एखादा आमदारांनी पुन्हा एक समाचार असा घेतला की आचारसंहिता होऊन द्या आणि निवडणूक झाल्यानंतर बघतो. ही दमदाराची भाषा माझे आमदार दीपक चव्हाणांनी केली. हे शोभतोय का? मग आमच्या रंजितावर तुम्ही आरोप करताय. मग तुमचं आज सगळ्या लाईव्ह चॅनलला जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी तुम्ही आचारसंहिता झाली तर मग ह्याच्या अगोदर 30-35 वर्ष हाच उद्योग केला का काय? मग तुम्ही दमदाटी दिवस सगळ्याला बसवत होता का? एवढाच सवाल. आणि या ठिकाणी जास्त न काय बोलता या गावातील अनिल बोबडे असतील, विशाल बोबडे, संतन बोबडे, जयकुमार भोसले, संदीप काशी, संदीप कचरे या ठिकाणी अनिल कोळपे, अमर बोबडे या सर्वांनी स्टार्टला पाठिंबा या गावामध्ये प्रथमतः भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी रोपटं लावण्याचं काम केलं. त्या सर्व कार्यकर्त्याचं माझे सहकारी मित्र या ठिकाणी संतोष सामंत, सुरेश निंबाळकर, अमोल कोळपे, देवदत्त केले या सर्वांचा आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर आपल्याशी बोलत आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक फलटण पंचायत समितीचे माजी सभापती त्याचबरोबर आपल्याशी बोलत आहेत सासवडचे सुपुत्र आदरणीय राजेंद्रजी काकडे साहेब. या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगाने बिजलीच्या ग्रामस्थांनी कार्यक्रम घेतला आणि आमचे मित्र DK बोबडे यांचा 180चा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे नेते आदरणीय रणजितदादा, प्रल्हाद तात्या, शिवरूपराजे, आपल्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील आणि व्यासपीठावर सर्वच नेते मंडळी.
ही सभा दादा या मतदारसंघामध्ये जो हा मतदारसंघ खऱ्या अर्थानं तात्यांच्या नावाने ओळखला जाणारा हिंगणगाव जिल्हा परिषद आणि पूर्वीचा सासवड जिल्हा परिषद मतदारसंघ गेल्या 5 वर्षापूर्वी निसटता पराजय आमचा झाला आणि या मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मनाला चटका लागून गेला आणि त्याची पुन्हा आम्ही वाट बघत होतो की ती वेळ कधी येते आणि जिल्हा परिषदचे इलेक्शन कधी येते. पण असं वाटत होतं की जिल्हा परिषदला ओबीसीचं आरक्षण पडू नये. आम्ही देव पाण्यात घालून बसलो होतो की जिल्हा परिषदला ओपन पड किंवा महिला पड पण ओपनच चाललं पाहिजे. कारण जी पाठीमागच्या वेळेस घडलं त्याची पुनरावृत्ती होणार आहे असे सगळे म्हणतात. ह्या वेळेस आम्हाला दाखवून द्यायचंय की हा मतदारसंघ कोणाचा आणि जे या भागामध्ये येऊन सांगतात दादांच्यावर टीका करतात, पाण्याच्या प्रश्नावर बोलतात. आम्ही तेलला काम करतो निरादेव ते डोंबल कवडीचं जे पाणी जातं पाणी 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 आणि त्या डोंबल कवडीचं जे टिमकं वाजवलं होतं सारखं. आम्ही सासवडला 350 एकर लाभ क्षेत्र आहे डोंबल कवडीचं आणि त्या सासवडला ज्या डोंबल कवडीचं 350 एकर लाभ क्षेत्र आहे त्या लाभ क्षेत्रामध्ये जसा डोंबल कवडीचा कॅनल झालाय तसा आज टाकायचे पीक काही गेलं नाही. दादा खासदार झाले आणि त्यावेळेस साळुंखे साहेब म्हणून सातारले होते डोंबल कवडीचे कार्यकारी अभियंता. दादांनी पत्र दिलं आम्हाला आणि आम्ही ते पत्र घेऊन 37 जो फटा जातो बीबीचं काय त्यात लाभ क्षेत्र आहे त्याच्यात आळजापूरचं येते, मुळकवाडीचं येते आणि सासवडचं आमचं जे मी म्हणतोय 350 एकर ते क्षेत्र येते आणि त्याच्यासाठी 37चा पाठपुरावा केला. त्याच्या अगोदर मी बी त्या शिष्टमंडळामध्ये होतो आणि जे जनक समस्या त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो त्यांनी सांगितलं 37 फाटाच नाही. त्यांचेही कार्यकर्ते होते आम्ही होतो फटाच नाही आणि मग तो फटा दादा आपल्या माध्यमातून कुठेतरी सुरुवात झाली. आम्ही बघायचं त्याच्यामध्ये फार मोठं श्रेय आहे तो 37चा फटा करण्यामध्ये. आणि मधल्या काळात परत दादांचा पराजय झाला, सत्तेमध्ये परिवर्तन झालं, मधल्या काळात थांबलं, इस्टिमेट सगळं बदलून सगळं तो परत हयात करून टाकलं. नंतर परत आपली सत्ता आली, आम्ही आपल्या प्रयत्नातून परत DY 37 ला मंजुरी घेतली. 21 कोटीची योजना आहे. आता हे पहिलेच बहादरच्या खात्यात असल्यामुळं आमच्या अगोदर ह्यांनाच कळालं की DY 37 मंजूर. आम्हाला कळायच्या अगोदर ह्यांचा मोबाईलवर स्टेटस DY 37 रामराजेंच्या बरं म्हणलं असू द्या. आम्ही त्यांना उत्तर दिलं किंवा DY 37 जर तुम्ही मंजूर केला असेल तर तुम्ही त्यासाठी आमदारांचं पत्र दिलं असेल, दीपक चव्हाणांचं, रामराजेंचं पत्र दिलं असेल, काहीतरी टाका फेसबुकला, व्हॉट्सअपला टाका. आणि म्हणून मी दादांचं दिलेलं पत्र त्यावेळेस टाकलं का हे पत्र आहे दादांचं त्या मंजुरीला आम्ही दिलेलं. ही मागणी कोणी केली ती बघा, त्यांना काही सांगता आलं नाही. तरी मध्ये विधानसभेच्या अगोदर त्या DY 37चं उद्घाटन कोण आधी कौन्सिलला लावली सासवडचे तिथं. आज मला सांगा 350 एकर भिजते, 350 एकरातला एक गुंठा भिजत नव्हता. कशाचं सांगताय तुम्ही भिजवतो म्हणून? कापशीवाल्यांना माहितीये पाण्याची परिस्थिती काय आहे, मोठ्याच्या वाडीला माहितीये काय आहे, टाकुबाईच्या वाडीला आम्ही तर सासवड बोंबलतोय पाणी आलं ऊस लावायचं तर ऊस जळूनच चाललाय. काय सांगताय तुम्ही डोंबल कवडीचं? कुणावर टीका करताय? तालुक्यामध्ये परिवर्तन झाले आणि परिवर्तनाच्या दिशेने तालुका चाललाय, तालुका विकासाच्या दिशेने चाललाय. आमचा नेता फक्त विकासावर बोलतोय, टीका नाही. तुम्ही जे सांगताय दहशत नामकन तमकं प्रत्येक आता बजरंगाने सांगितलं की कुणाची भाषण आहे ती तुम्हाला कळतंय. दुसरा मुद्दा, दादा तुमच्याकडे लोक एक वेगळ्या नजरेने बघतात. कारण ज्यावेळेस मी तुमच्याकडे सत्ता नव्हती
ज्यावेळेस तुमच्याकडे काय नव्हतं, मी राजेकडे सत्तेत होतो, सत्तेवर लात मारून तुमच्या गटात आलो, त्यावेळेस विराट भाऊ जोर बसल्यात मला म्हणले चुकीचा निर्णय करताय राजेभाऊ तुम्ही. स्वाभिमानी एक नेता, कार्यकर्त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा नेता म्हणून तुमची ख्याती आम्ही तुमच्या ते बघून तुमच्याकडे आलो. आज ही कार्यकर्ते जे येतात फलटण तालुक्यातले की त्याला काय पाहिजे त्याच्यासाठी येत नाही की मला या नेत्याकडून न्याय मिळेल, माझ्या गावाला न्याय मिळेल, माझ्या भागाला न्याय मिळेल, ह्यासाठी जनता आलेली आहे. कुणाला काय पाहिजे, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुम्ही जे उमेदवार देसाल ते आम्ही निवडून आणू. अजिबात आम्हाला काय नाही पाहिजे, परंतु बोट घालायची जी कामे रात्री एक प्रत्यक्षित सरपंच आमच्या शेजारच्या गावचा रात्री 11:30 वाजता आला माझ्याकडे. अगदी नाव सांगायचं म्हणलं तरी तुम्हाला सांगितलंय सकाळी सुरेश निंबाळकरांना पत्रकारांना आले म्हणले तुमच्यावर अन्याय चाललाय. अरे बाबा म्हणलं 15 दिवशी तूच शिवे देत होता त्याला, आता माझ्यावर तुला कसा अन्याय दिसला. 15 दिवसापूर्वी म्हणलं मला तुझा फोन आला तर काय सांगतो का तू असा करतो तोचा घेऊन आता कसं काय, कारण म्हणलं मिटावलं वाटतं तुमचं. गाड्या टाकत्यात, दुसरं काय करत नाही. कृपा करून माझी सगळ्याला हात जोडून विनंती आहे, त्यांच्याकडे दुसरं काय राहिलेलं नाही. पायाखालची वाळू साठलेली आहे. फक्त तुमच्यात आणि माझ्यात जे त्यांच्या नेत्यांनी केलं ते सुद्धा करणार आहेत की फक्त गावागावात भांडणं लावणार, घराघरात भांडणं लावणार आणि स्वतःच कसं साधतंय ते बघणार. तर कृपा करून सगळ्याला हात जोडून विनंती आहे, संधी आलेली आहे, संधीचं सोनं करायचंय, परत गेलेला मतदारसंघ आपल्या ताब्यात घ्यायचा आहे. त्यासाठी सगळ्यांनी जे दादा देतील उमेदवार तो मीच स्वतः उमेदवार आहे असं सगळ्यांनी मनात आणा. येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये आपला गुण 100%. फक्त सगळ्यांनी एक दिलाने काम करा एवढीच विनंती करतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सहयोगांचे धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आज या ठिकाणी 2 मिनिटाचा फक्त अवधी मिळालेला आहे आणि प्रमुख पाहुणे स्टेजवर आहेत, कुणाचं नाव घेत नाही. एकच सांगायचंय की कोळकी मतदारसंघ आणि हिंगणगाव मतदारसंघ हा ओपनसाठी आहे. तालुक्याचं लक्ष या 2 मतदारसंघावर आहे, इतर मतदारसंघ आरक्षित आहेत. ह्या मतदारसंघामध्ये जे दादा उमेदवार देतील, तात्या उमेदवार देतील ते सर्व उमेदवार तिन्ही उमेदवार निवडून आणणं ही जबाबदारी तुम्हा सर्व मतदारांची आहे आणि तात्यांची आहे. तात्यांनी परवा सुरवडीमध्ये सांगितलं की हिंगणगाव मतदारसंघ आणि वाटार निंबाळकर मतदारसंघ हे 2 मतदारसंघ निवडून आणण्याची जबाबदारी मी स्वतः घेतो. तुम्ही सर्वजण समोर बसलेला तालुक्यामध्ये परिवर्तन होतं. मला एवढं सांगायचं की मी उपरल्या गावचा सोपानराव कार्यकर्ता, बरेच जण म्हणते असतील की रणजिता त्यांच्या स्टेजवर कसं काय. गेल्या 4-5 वर्षापूर्वी असाच गट समोरचा फुगला गेला आणि प्रत्येक वेळी भाषा वापरली गेली, गटाला लय सूज आली कमी कोणदाराची. आणि या कमी केलेल्या सुजीमधले शिवरूपराजे, मी, विलासराव नलवडे असे सर्व कार्यकर्ते आहेत. आणि त्यामुळे हक्कानं सांगतो की उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये हिंगणगाव मतदारसंघ हा सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हिमतीवर आणि जिद्दीवर निवडून आणायचा आहे. दादांनी प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे. नगरपालिकेत ज्याप्रमाणे दादांनी स्वतःचा भाव उभा केला आणि निवडून आणलाच. आज या ठिकाणी मी एकच सांगतो की तालुक्यात परिवर्तन झालंय. आमदार साहेब आपले सचिन कांबळे पाटील अतिशय जिद्दीनं काम करतायत. पण एकच सांगायचं की अधिकारी आमदार वर्गाचा ऐकतात, तो सत्ताधाऱ्याचं ऐकतात, जे सत्तेत नसतात त्यांचं ऐकणारच नाहीत. आणि तेव्हा आज प्रत्येक जण म्हणतोय की आचारसंहिता झाली की बघतोच अधिकाऱ्याकडे. अरे काय बघताय, शिवसेना स्टाईल वागायची सवय आमच्याकडे बी आहे आणि मी सुद्धा शिवसेनेचा पहिला कार्यकर्ता आहे. इथं जशाच तसं उत्तर दिलं जातं. दादांनी जशाच तशी कामं केली म्हणून तालुक्यामध्ये जनता दादांच्या पाठीमागे उभा राहिली आणि ती दादांच्या उभा राहिलेली जनता पुन्हा एकदा उद्दीपित करण्यासाठी या दोन्ही मतदारसंघांनी दादा जे उमेदवार देतील त्यांना प्रचंड मताने विजय करा. महिला वर्गांनाही मी या ठिकाणी सांगतो की तुम्ही सुद्धा हिरहिरीने पुढे या. हा बदल झाल्याशिवाय
काम होत नसतात. देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद दादांना आहे आणि त्यामुळे कुणी येऊ द्या. गजानन चौकात 2-4 मंत्री आले आणि म्हटले की आम्ही आलो की मयतूच नाही आलो. आता कुणाचं मयतूच नाही, तुम्ही गेलाय ते बघून घ्या. दादांनी एका झटक्यास नगरपालिका निवडून आणून दाखवली आणि त्यामुळं त्याच्यातून अर्थ आपोआप समजलेला आहे तालुक्याला. आता कुणाचं मयत उचलायची वेळ आलेली होती. दादांनी स्वतःचा भाव त्या ठिकाणी दिला. 500 मतानं भरणं पण निवडून आला. 1 मताने निवडून आला तर तो विन असतो, विजय असतो. म्हणून हे दोन्ही मतदारसंघ वाटार निंबाळकर त्यांचा मतदारसंघ दादांचा फार अडचण नाही. पण हिंगणगाव मतदारसंघात मात्र नक्कीच 200-300 मताची काटेची टक्कर होऊ शकते आणि त्यासाठी सक्षम उमेदवारांनी पुढे यावं आणि नेते मंडळीने असे उमेदवार पुढे आणून त्यांना सर्वांच्या समोर आणून हे मतदारसंघ विजयी कसे होतील एवढाच प्रयत्न करावा, एवढी विनंती या ठिकाणी करतो. आपल्या सर्वांचं प्रचंड संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल दोन्ही मतदारसंघाच्या वतीनं अभिनंदन करतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आपल्याशी होत आहे सातारा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत स्वरूप राजेकरेकर द्या. आजच्या बीपी इथं आपला सर्वांना माझा नमस्कार. आपण सर्व मोठ्या संख्येने आलेल्या मेळाव्यात प्रमुख उपस्थित रणजित दादा, आमचे फलटण तालुक्यातले आमदार सचिन दादा, आपले ज्येष्ठ नेते प्रल्हाद पाटील व सर्वच व्यासपीठ, मी सर्वांचं नाव घेत आपला वेळ घेत नाही का. मी भाषणाला उठायच्या आधी येते का, मी भाषणाला उठायच्या 2दा उठलो बसलो म्हटलं. आता 3ऱ्यांदा म्हटलं पटकन जाऊन बोलू, नाही तर अजून कोणतं मागणं यायचं. मित्रांनो, पहिलं म्हणजे आपलं सर्वांचं अभिनंदन आणि माझे पत्रकार बंधू इथं समजायचे. मित्रांनो, पहिलं आपलं सर्वांचं अभिनंदन करतो की आपण इतक्या मोठ्या संख्येने इथं जमला आणि आमचे सर्वांचा विचार ऐकायला आपण शांत इथे उभा आहे. बजरंग नाना, तुम्ही काल उल्लेख केला की आसूच्या सभेत ते काहीतरी बोलले. आसूची सभा नव्हती, आसूची एवढी तुमची महिला आहेत ना तेवढेच लोक होते. आणि आजकाल मी त्यांचं लाईव्ह बघायचं सोडूनच दिलंय का ते लाईव्ह बघण्यात काय अर्थच नाही आणि त्यात काय घेण्यासारखं पण नसते आणि उत्तर देण्यासारखं पण नसते. म्हणून ते काय बोलतात आणि काय नाही ते आपण विषय सोडून दिला. आपण आपल्या विकासाचं काम आणि आपलं जसं 11 महिन्यापूर्वी आपण परिवर्तनचं लाट आपण सचिन दादांच्या माध्यमातून फलटण तालुक्याला सवय लावली आणि त्याच्यानंतर नगरपालिकेचा गुलाल आमच्यावर पाडला. तसंच मी परत आपल्या सर्वांना विनंती करणार की ह्या येत्या पंचायत समिती जिल्हा परिषद ज्या हॅट्रिकवर आपण उभा आहे ते हॅट्रिकची सत्ता आपण पंचायत समितीचे सभापती हे आपल्या महायुतीचा करावा, एवढी मी आपल्याला विनंती करणार. मी नुसतं मत मागायला किंवा जिल्हा परिषदचे इलेक्शन समोर आहे म्हणून आपल्याकडे आहे. आपण विचार करा, एका बाजूला 30 वर्षाची सत्ता होती, 30 वर्षात आपल्याला काय मिळाले, 30 वर्षात तालुक्यात कुठे काय केले. मी कुणाच्या वैयक्तिक टीका करायला इथं उभा नाही. मी आपला शेतकरी म्हणून आपल्याला एक सांगतो, आपण पण सर्व इथं शेतकरी जमल्यात. मग आपण इथं या भागात तुमचं जास्त पीक कांदा असू शकतोय, आमच्याकडे ऊस आहे आणि मग आपण श्रीराम साखर कारखान्याचा जरूर या सभेत उल्लेख करायला लागेल. दादा, जो कारखाना आपला तालुक्याचा आर्थिक नावीबरोबर जोडलेला कारखाना आहे, त्या कारखान्याला तुम्हाला एका आशानं एका उमेदाने लोकांनी आपल्या पुढे सत्तेला तुमच्या ताब्यात दिला. तुम्ही किती दिवस चालवला कारखाना आणि मग तुम्ही चालवायला दिला. त्या कारखान्याची जमीन विकली, आपण म्हटले की जमीन विकल्यानंतर कारखान्याचं कर्ज भागलं. शेतकरी आशानं तुमच्याकडे बघत होता, शेतकरी आशानं तुम्हाला ठेवी दिल्या कारखाना चालवला आणि त्या ठेवीचं व्याज शेतकऱ्याला वाटलं की आता आपल्याला अपेक्षित की थोडंसं व्याज आपल्याला मिळेल, पण शेतकऱ्याच्या पदरात काही मिळालं नाही आणि परत तुम्ही करार करून परत दुसऱ्या टर्मला पण कारखाना चालवायला दिला. जर तुम्ही शेतकरीची जिथं आर्थिक नाडी आहे तिथं तुम्ही शेतकरी करता काय करू शकत नाही, तर मग आमच्या भागातला फलटणकरांचा शेतकरीचा विकास कसा होणार. साधं गणित आहे की जेव्हा आपण कुठली गोष्ट चालवायला दुसऱ्याला देतो, तो जेव्हा चालवायला घेतो की तो त्याचा 2 पैसे ठेवूनच आपल्याला दर देतो. आणि म्हणूनच रणजित दादा, तुम्ही तुमच्या कारखान्याच्या माध्यमातून नेहमी शिरापेक्षा जास्त दर का देताय, का ते चालवायला दिलाय. उद्या जर शेतकऱ्यांनी चालवायला दिला तर आपण तुमच्या पुढे कॉम्पिटिशन उभा करू शकतो.
हे मतदान तुम्ही कुठेतरी विचार करा. चला कारखाना दिला, दूध संघ तुम्ही त्यांच्या ताब्यात दिला. दूध संघ ताब्यात दिल्यानंतर तेव्हा दूध संघाचं कलेक्शन होतं 1 लाख लिटर, गोविंदचं कलेक्शन होतं 5,000 लिटर. काळाच्या दरम्यान दूध संघाचं कलेक्शन झालं 2,000 लिटर आणि गोविंदचं कलेक्शन झालं 5 लाख लिटर. शेतकऱ्यांनी विचार करण्यासारखा आहे. ज्या धंद्यात तुम्हाला अनुभव आहे चालवण्यात, तो धंदा तुम्ही खाजगी व्यवस्थित चालवला. मग आमचा सहकारी दूध संघ बाबा लाखाचं मी म्हणत नाही 5 लाख गेलं, लाख जर ठेवला असता. आणि आज परिस्थिती अशी झाली आहे की हा दूध संघात प्रत्येक गावातलं, तात्या तुम्हाला आठवत असेल, तुम्ही पण त्याचं संचालक म्हणून बरेच वर्ष काम केले. प्रत्येक गावात मला वाटतं की मोठा टँकर नव्हते त्या दिवशी, आपण केंद्रानं दूध जायचं. हा असले संस्था जर तुम्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं तुम्ही जर प्रगती करू शकत नाही, त्या संस्था तुम्ही जर चालवू शकत नाही, हा संस्था तुम्ही जर टिकवू शकत नाही, तुम्ही कुठल्या आधाराने मतं मागताय? 11 महिने झाले आमचे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, तुमच्या सर्वांच्या प्रयत्नानं की एक परिवर्तन झालं तालुक्यात आणि सचिन पाटील सारखा एक साधा शेतकरी आपण निवडून दिला. त्या 11 महिन्यात त्यांनी फलटण तालुक्याकरता काय काय योजना आणल्या हे तुमच्या डोळ्यापुढे आहे. दादांसारख्या नेतृत्वाने रस्ते आणल्यात. आसू सारखा माझ्या एका टोकाचं गाव, तिथं 265 कोटीचा रस्ता दिला. इतकं कीड होती आमच्याकडे, असं होतं की एकदा पाहुणा आमच्याकडे आला तर दुसऱ्यांदा पाहुणा येतच नव्हता, की म्हणायचं या रस्त्याला यायला नको. आणि पाहुणा फलटणवरनं आम्ही आसूवरनं फलटणला आलो, नाना पाटील चौकात, तर पहिला आम्ही आमच्या अंगातला धूळ हाका, एवढा रस्ता बेकार होता. ह्याला म्हणायचं जनरल विकास. तेवढा रस्ता नाही, बारामती फलटण रस्ता झाला,